पेट्रा ह्या द्रव्याचं बोलणं चालू होतं आपलं. तर मग तो जो अर्धवट जळलेला कोळसा, अर्धवट जळलेलं ते पेट्रोल, त्याचं आपण बाहेर आणून पृथ्वीच्या धरणी मातेच्या पोटातून बाहेर आणून आपण काय केलं आहे, त्याचा उद्रेक वातावरणात फैलून दिला आहे. म्हणून ही गरमी होते. कूलर बंद करा, तुमचे AC बंद करा, गाड्या घोड्या कारखाने सगळं बंद करा. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. आता नियम क्रमांक 3 असा की शनी जयंती रोजी कारखाने बंद करून रासायनिक उत्पादने बंद करा, पूर्ण बंद करा. PM आणि CM कॉन्फिडेन्शियल ऑर्डर टू प्रोटेक्ट प्लॅनेट नेचर फर्स्ट देन ह्युमन क्रिएचर्स. तिसरा C नियम असा की फटाके वाजवतो ना, ते पण बंद करा, पूर्ण बंद. त्या दारुगोळ्यामुळे पण गरमी होते. 3D जागतिक युद्ध पूर्ण बंद करा. सोलार नॅचरल साधनेच वापरा, ते अलाव करा. गुटखा दारू बंदी करा, वेश्यालय पूर्ण बंद करा. त्याच्यामुळेच हे पाप वाढत चालले सगळं, बरोबर. आता गॅस बंद करा, रासायनिक खते बंद करा, ओन्ली सेंद्रिय खते, नैसर्गिक खते परमिशन ग्रांटेड करा. बाळांनो, तुमचा हा पोशिंदा कधीच हारणार नाही. मग तुम्ही स्वतःची किंमत कमी का करता? बिंदास करते पानाने नियम पाळा, काटेकोरपणे पृथ्वीवर अनंतयुग्य राज्य करा. पुरावा, हिम पर्वती मोठे जीव अजूनही चिंता आहे, मोठे क्रिएचर अजूनही आहे. सगळ्यात मोठे 12 फुटाची 16 फुटाची माणसं, त्यांचे अवशेष, दानवांचे अवशेष आढळून आले. म्हणजे जे मोठे होते ते राहिले नाही. तर आपण मानव काय राहणार आहे? 5 फुटाचा 7 फुटाचा माणूस कसं काय जगणार आता इथं? तर नियम 2500 पाठवीन तुम्हाला. मनापासून पालन करा. भारतीय जनता पार्टी जाणती भोळी जनता पृथ्वीची. आणि बरीचशी माणसं, यांना मी विश्वसेवक म्हणून, सुपर हिरो म्हणून तुम्हाला हे पाठवतो आहे मी. कारण की पृथ्वी राखण्याची जबाबदारी माझ्याकडे पण आलेली आहे थोडीफार, बरोबर. तर त्यातला हा पहिला एक प्रयत्न, म्हणजे 2 मिनटाचा आणि याच्या अगोदर काही असं तुम्हाला पाठवलं. तर आज जागतिक तुम्हाला मी एक असं विचार पाठवतो, तो असा की जगातील सगळ्या माणसांनी विश्वबंधुता मानवतेने नांदा आणि त्या युद्धसामुग्री सगळ्या नष्ट करून टाका. युद्ध कधीच करू नका. आणि जर तुम्ही असं नाही केलं तर मग आपण एकमेकाचे फौज, आपण एकमेकाचे वैरी बनवू आणि पृथ्वीचा नाश होईल. युद्ध कधीच करू नका. आणि हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याच्यावरती हजारो उपाय आपण करत आहे. काल आपण जरा वेळ काही ग्रंथ लिहिला आणि इथे कुठेतरी एका मोठ्या अरण्यात जाऊन बसलो होतो. तर तिथल्या देवीदेवतांच्या कृपेने इतका गार वारा सुटला होता इकडे की अक्षरशः पाण्यासारखी अवस्था, पावसासारखी अवस्था मी फक्त 4 तासात तयार केली. मग माझ्यासारखा एक सामान्य माणूस जर हे निसर्गात घडून आले, मी अतिसामान्य माणूस आहे. माझे रामभाऊ पुढारी आहेत म्हणून मी हे सगळे लिखाण करत असतो की बाबा आमदाराचा भाऊ काय करतो, तो हे अशी कामं करतो, देश घडवत आहे, बरं. आणि मी सत्यम बिल्डर या नावाने माझा पोस्ट का टाकतो? का की देशाचं बळकट नेशन बिल्डर आहे आपण, बरं. त्याच्यात माझा कुठलाही मोठापणा नाही, माझ्याकडे असं म्हणजे हे नाही की मला असा गर्व अहंकार नाही. मी माझे रामभाऊ पुढे बलराम राहतात आणि त्यांच्या मागे मी श्रीकृष्ण म्हणून उभा आहे. तुमच्या सेवेत हजर आहे 24 तास. तर पृथ्वीवरील सगळ्या मानवांना मी विनंती करत आहे की तुम्ही कमी कमी माणसासारखे तरी वागा, बरं. पैशासाठी, लोभी प्रवृत्तीने किंवा तुम्ही आणखी काय ते वेळेला पण जिंकण्याचा प्रयत्न करत आहात. तर पैसा आणि वेळ याच्या मागे लागू नका. सरळ साधं जीवन जगा. मी तर बघा, आता मुंबईचा खर्च मला परवडत नाही. काय मी कुणाकडून 1 रुपया पण मागत नाही. माझा मोठा भाऊ मला पोचतो होतो, हा एक दयाळू भाऊ आहे माझा, रामभाऊच्याच दालनातला आहे तो. तर तो भाऊ मला काय दररोज बाबा जेवणाचे पैसे देतो मला. मग त्या जेवणाच्या पैशावर मी जगत आहे. मी काय असं 10,000 करोड 20,000 करोड किंवा 50,000 करोड कमवून नाही ठेवले काही. असं मी निष्कलंकित आणि अर्थशून्य जीवन जगत आहे, म्हणजे भोलेनाथांसारखं जीवन जगत आहे. आणि आता महागाई वाढली तर मी चक्क खेडेगावांमध्ये कुठे 5,000ची जमीन
कुठे 5 लाखाचं घर, कुठे 10 लाखाचं घर शोधत आहे की जेणेकरून गरिबीत राहता आलं पाहिजे, महागाईशी आपल्याला सामना करता आला पाहिजे आणि निसर्गयुक्त जीवन जगत आहे. तर हे मी का करतो आहे की मी गुरुजी असल्यामुळे पुढच्या लोकांना धडा आहे की तुम्ही सगळे सामान्य जीवन जगा इथून पुढे. आणि तुम्हाला वारंवार विनंत्याने लेख लिहिण्याचं कारण एवढंच आहे की आता ते थोडंसं भावाकडे वळतं आहे माझ्या, की मी माझ्या भावाला सहज मेसेज पाठवायचो की माझा भाऊ एखादा मंत्री बनेल, एखादा मोठा कॅबिनेट मंत्री बनेल, ह्या देशाचा प्राईम मिनिस्टर बनेल, असं माझं स्वप्न होतं. पण माझ्या भावाने कुठलंच पद नाही केलं. म्हणजे माझा भाऊ जर त्यागी आहे म्हणून मी पण त्यागी आहे. बरं, फक्त तुम्हाला मी एवढं सांगतो की आता भोलेनाथ बघा आपलं भाषण ऐकायला आलं तिथे या जंगलामध्ये, भर जंगलात भोलेनाथ आपलं भाषण ऐकत आहे. म्हणजे अशा प्रकारचे साक्षात्कार मला जर एका सामान्य माणसाला होऊ शकतात, तप आणि तपस्येने असं होते. तर आज मी तुम्हाला अतिशय स्वाभिमानाने सांगतो, घाटकोपरच्या सगळ्याच लोकांना सांगतो, म्हणजे विशेष करून रामभाऊ, ते आपले पराग साहेब, प्रकाश मेहता साहेब आहेत, हे जे बलवत्तर आणि बलशाली नेते, यांना मी सांगतो की आज तुमच्या घाटकोपरच्या मुलाने ही अजरामर भक्तीची तर ज्योत लावलीच लावली, पण मी राजकारणातली पण अशी ज्योत लावत आहे की अख्ख्या जगाला आंबेडकर बाबा, ज्योतिबा फुले आणि विश्व नेते भरपूर आहेत, बरं, विश्व सायंटिस्ट भरपूर आहेत. तर त्याच्यातील सगळ्यात मोठे सायंटिस्ट म्हणजे माझे आवडते देवता ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखी अजरामर गाथा तुम्हाला मी देत आहे. तर आता मी कुठे जन्माला आलो, तर दलदलमध्ये जन्माला आलो. मग माझं नाव कमळ आहे हे लक्षात घ्या. मग मी त्या चिखलात जन्माला आलो आहे म्हणून तुम्ही माझा तिरस्कार करू नका. आणि ह्या जगामध्ये स्वतःचा काळीज, आत्मा, देह, मेंदू, जठर, रक्तातले रस, इलेक्ट्रिसिटी हे दुसऱ्यासाठी वाहणारा मी एकमेव मानवतेचा पुत्र आहे ह्या जगामध्ये, असं कुठल्याच माणसाने आतापर्यंत केलं नाही. बरं, म्हणजे मी एक असा मनुष्य आहे की माझं भाषण ऐकायला इथे भोलेनाथ का येतात, तर मी असा एक माणूस आहे की भोलेनाथांच्या तत्वावर चाललो. भले मी श्रीकृष्ण अंश आहे, विष्णूचा मला साक्षात्कार झाला आहे उज्जैन, पण मी माझा संसार वगैरे कसलीच आशा करत नाही. मी डायरेक्ट गौतम बुद्धासारखा आणि महावीर स्वामींसारखा जंगलात स्वतःला धारण केलेलं आहे. आता आज उद्या मी रामभाऊंकडे जाणारच आहे, का रामभाऊंना आता माझं सुखदुःख सांगण्याची वेळ आलेली आहे. रामभाऊच्या फॅमिलीने म्हणजे आमची आईसाहेब वर्षा आहेत, वर्षा कदम, आमचा ओम आहे तो भावाचा मुलगा, परत माझे मोठे भाऊ पण होते घरामध्ये. तर माझ्या भावाच्या फॅमिलीने मला आज स्वीकारलेलं आहे. मला आनंद झाला की त्यांचा मुलगा एका जंगलात आहे, पण भावाचा तिथून आशीर्वाद मला मिळत असतो. बरं, भले माझ्या लेखनामुळे अनेक लोक नाराज झाले असतील, पण चला आता जास्त बोलण्यात मजा नाही, कारण की तिकडे पलीकडे म्हणजे जिथे भोलेनाथ आहे ना त्याच्या पलीकडे काही वैशिष्ट्यपूर्ण शक्ती आलेल्या आहेत. तर त्यांचं आपल्याला संशोधन करावं लागतं मानव कल्याणासाठी आणि जीवजंतूंच्या कल्याणासाठी. तर हा जैन धर्माचं तत्त्व आणि अखिल जीव चराचरांचा पालन करता असल्यामुळे आपलं हे कर्तव्य आहे. स्वामी समर्थ. जय भारत माता, जय BJP RSS आणि राम कदम प्रणालीचा प्रचंड सैनिकांच्या फळीचा विजय असो, विजय असो, विजय असो. स्वामी समर्थ.